नमस्कार प्रेक्षकांनो, आनंदी मालिकेचा प्रोमो आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे। त्यामध्ये पृथ्वी युगंधरला आनंदी बरोबर डिवोर्स घ्यायला सांगत असतो आणि तो म्हणत असतो की एकतर मुलं किंवा एकतर आनंदी, दोन्हीपैकी एकच काहीतरी तुम्हाला निवडावं लागेल। तर प्रेक्षकांनो, तुमचं काय मत आहे? युगंधर कोणाला निवडेल, मुलांना की आनंदीला? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आता या विद्याधरचा डाव चांगलाच सक्सेसफुल झालेला आहे। या विद्याधरने सगळ्या घरामध्ये भांडण लावलेलं आहे, वातावरण कडक करून ठेवलेलं आहे। आनंदी युगंधर या दोघांमध्ये मतभेद, मुलं आणि युगंधर यांच्यामध्ये मतभेद, अगदी सगळ्यांचीच ताटातूट या विद्याधरने करून ठेवलेली आहे। आता इकडे जे फॅमिली ट्री जळलेलं असतं त्याची साफसफाई करण्यासाठी दोन नोकर विद्याधर जवळ आलेले असतात, पण हा विद्याधर त्या नोकरांना त्या ट्रीला हात सुद्धा लावून देत नाही। त्या नोकरांना म्हणत असतो अजिबात हात लावायचा नाही याला। या जळलेल्या फॅमिली ट्रीचा कोळसा पाहून त्या युगंधर आणि त्या पृथ्वी आणि मुलांना लक्षात राहिलं पाहिजे की विद्याधरनेच हे सगळं केलं आहे आणि हे करणारा विद्याधर अजून जिवंत आहे। हा विद्याधर त्या नोकरांना चांगला धमकावूनच अंगावर धावून जाऊनच हाकलून काढतो बाहेर आणि पाठीमागे म्हणत असतो युगंधर, तुला काय वाटलं खेळ संपला आता? नाही रे, आता तर फक्त ठिणगी पडली आहे, खरी आग तर अजून बाकी आहे। आता पुढं बघ मी काय काय करतो ते। इकडे विद्याधर हा ते फॅमिली ट्री जळलेला असतं त्याचा कोळसा हातामध्ये घेऊन म्हणत असतो आनंदी, या काळ्या कोळशाचा रंगच तुझ्या आयुष्यामध्ये आता विष कालवणार आहे, असं काही कालवणार आहे की तू आयुष्यभर आता टिपच गाळत राहणार आहेस। इकडे आनंदी आता किचनमध्ये खूप टेन्शनमध्ये असते, तिला काय करावं काय नाही हेच कळत नसतं। आता इथे आनंदी जवळ विद्याधर येतो आणि हातामध्ये त्याच्या काळ्या रंगाची राख असते, ती सगळी आनंदीच्या चेहऱ्यावर टाकतो। आता आनंदीला अंदाज लागतो की तिथे कोणीतरी आला आहे। ती म्हणते कोण आहे बरं? त्यावेळेला विद्याधर म्हणतो अगं काय आनंदी, मला ओळखलं नाहीस का? त्यावेळेला आनंदी म्हणते विद्याधर सर तुम्ही इथे? त्यावेळेला आनंदी म्हणते काय टाकताय तुम्ही माझ्या अंगावर, काय आहे बरं हे? आता आनंदीला काळा रंग दिसतच नसतो ना। त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो का तर काळा रंग आहे होळीचा। आणि काय ग आनंदी, त्या दिवशी तुम्ही दोघांनी दिवाळीचे फटाके वाजवून मला एवढी दुखापत केली होती ना, आज बघ ना, आज मी घरामध्ये सगळी होळीच करून टाकली आहे। आनंदी, मी आता माझा बदला पूर्ण केला आहे, तुझ्या निंबाळकर घरामध्ये चांगलीच आग लावली आहे। आणि तुला माहित आहे का तुझ्या तोंडावर मी आता काय टाकलं आहे? मी तुझ्या तोंडावर काळ्या रंगाची राख टाकली आहे, राख। ती राख कुठली आहे माहित आहे का? मुलांनी निंबाळकर कुटुंब सगळं जाळलं होतं ना, निंबाळकर कुटुंब पेटवलं होतं त्याचीच ही राख आहे। आता इथे विद्याधर आनंदीला चांगलाच हिनवत असतो आणि म्हणत असतो की काय ग आनंदी, तुला एक प्रश्न पडला असेल ना की तू लिहिलेली चिठ्ठी नेमकी बदलली कुणी बरं? तर ऐक, मी सांगतो उत्तर। मी बदलली चिठ्ठी, तू लिहिलेली चिठ्ठी पृथ्वीपर्यंत मी पोहोचूच दिली नाही, त्यामधला मजकूर सगळा मीच बदलला होता। आणि काय ग, त्या दिवशी लय मोठ्या मोठ्या बाता मारून मला उत्तर देत होतीस ना, पण मला माहित होतं मी काय डाव खेळला आहे। मला तर मनातल्या मनात हसूच येत होतं बघ। आता हा विद्याधर कचकन आनंदीच्या दंडाला धरतो आणि म्हणत असतो ए आनंदी, तुला काय वाटलं तू त्या मुलांची आई होशील, त्या मुलांचं मन जिंकशील आणि त्या मुलांना जवळ करशील? नाही ग नाही, मी आहे तोपर्यंत हे होऊ देणारच नाही। आणि ए वेडे आनंदी, तुला माहित तर आहे का तुझ्या पाठीमागे हा विद्याधर काय डाव खेळत आहे? आता बघ तुझा कसा सगळा खेळच करतो ते। आणि तुझा तो युगंधर तुझा रक्षण करता, तू त्याच्यावर खूप प्रेम करतेस ना, तोच तुझ्या आता विरोधात बोलायला लागला आहे। आता इथे आनंदी शांतच उभारलेली असते। आता ती सगळं विद्याधरचं बोलणं नीट ऐकत असते। आता विद्याधर म्हणत असतो की आनंदी, या घरामध्ये आता तुला विचारणारं कोणीच राहिलं नाही, तुला वालीच कोणी या घरामध्ये राहिलं नाही। आणि बघ, अगदी थोडे दिवस थांब, या फॅमिली ट्रीची कशी राख केली ना, तसं तुझ्या अस्तित्वाची सुद्धा राख केल्याशिवाय राहणार नाही आणि तुला या घरातून बाहेर हकलल्याशिवाय मी राहणार नाही। हा वेडा विद्याधर आता आनंदीला म्हणत असतो की आनंदी, आता तुला मी या घरामध्ये अजिबात थारा देणारच नाही। आता आनंदीच्या भोवतीने हसतच म्हणत असतो होळी रे होळी, मालक साहेबांच्या पोटामध्ये बंदुकीची गोळी। आता असं म्हणूनच हॅप्पी होळी आनंदीला विद्याधर म्हणतो आणि हसतच तेथून निघून जातो। आता विद्याधर निघून गेल्यानंतर आनंदी म्हणत असते विद्याधर सर, ही फॅमिली ट्रीची राख मला लावून तुम्हाला असं वाटत आहे का तुम्ही जिंकलात? तर नाही, तुम्ही अजून आनंदीला ओळखलंच नाही।
मी याच राखेतून निंबाळकरांचं घर अगदी सोन्यासारखं उभं करणार आहे. हा माझा शब्द आहे तुम्हाला. मी हारलेली नाहीये. तुम्हाला माहीत नाही की पिनीच पक्षीसुद्धा राखेतूनच वर येतो आणि उंच भरारी मारतो. युगंधर त्याच्या रूममध्ये समिधाचा फोटो हातामध्ये घेऊन एकसारखा तिच्या फोटोकडे बघत असतो आणि तो त्याच्या भावनांमध्येच मग्न झालेला असतो. तेवढ्यातच हा रागीट, हा फापरलेला पृथ्वी पाठीमागून येतो आणि युगंधरच्या हातातून फोटो पटकन हिसकावून घेतो. आणि पृथ्वी आता हातामध्ये समिधाचा फोटो घेऊनच प्रांजल आणि मितालीला सांगत असतो की चला या रूममध्ये जेवढे काही आपल्या आईचे फोटो आहेत ते पटापट गोळा करा. या माणसाच्या रूममध्ये आपल्या आईचा एक सुद्धा फोटो उरायला नको. पृथ्वीने असं सांगितल्यानंतर मिताली पटकन बेडवर चढते आणि बेडच्या वर समिधाचा एक मोठा फोटो लावलेला असतो तो काढते आणि स्वतःच्या हातामध्ये घेते. इकडे आता प्रांजल सुद्धा कपाटामध्ये जाऊन सगळे फोटो गोळा करून स्वतःच्या हातामध्ये घेऊन पृथ्वीच्या पाठीमागे येऊन उभा राहतो. आता युगंधर काय करतो, मितालीवर चिडतो. दे तो फोटो पहिल्यांदा. समिधाचा फोटो का नेत आहात बरं? त्यावेळेला मिताली सुद्धा तो फोटो हिसकावून घेत असते. म्हणत असते माझ्या आईचा फोटो आहे तो. आता युगंधर मितालीला ऐकत नाही आणि तो फोटो हिसकावून स्वतःच्या हातामध्ये घेतो. आणि पृथ्वी आता दम ठोकतच युगंधरला म्हणत असतो माझ्या आईचा फोटो सोडा. माझ्या आईच्या फोटोला हात लावायचा नाही. त्यावेळेला युगंधर सुद्धा हट्टानेच म्हणत असतो नाही सोडणार. समिधाच्या फोटोचा हात मी सोडणार नाही. त्यावेळेला पृथ्वी पुन्हा युगंधरला फोटोवरचा हात काढा असं दोघांमध्ये वाद लागलेला असतो. तेवढ्यातच माई आणि बापू तेथे येतात. आता माई म्हणत असतात काय वेडेपणा चाललाय बरं, तुम्ही दोघं शांत व्हा पहिल्यांदा. बापू सुद्धा म्हणत असतात काय चाललंय तुमचं, एका फोटोसाठी तुम्ही दोघे भांडत आहात का, हट्टीपणा कशाला करताय बरं. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो हो बापू आता आम्ही हट्टीपणाच करणार आहे. पृथ्वी म्हणत असतो जो माणूस फक्त माझ्या आईच्या आठवणीमध्ये रमला आहे हे दाखवून नाटक करत आहे त्या माणसाकडे कशाला पाहिजे माझ्या आईचा फोटो बरं. त्यावेळेला माई चिडतात आणि म्हणत असतात पृथ्वी काय बोलतोयस तू, स्वतःच्या बापाबरोबर असं कोणी बोलतं का. त्यावेळेला पृथ्वी म्हणतो बाप, हा बाप आहे का, हा बाप स्वतःच्या मुलांशी आयुष्यभर नुसतं खोटच बोलत आलाय की. या पृथ्वीचं बोलणं थोडंसं अतिच दावलं आहे. कोणताही मुलगा वडिलांबरोबर असं बोलणं शक्यच नाही आणि हे बरोबर सुद्धा नाही. मालिकेमध्ये थोडंसं ओव्हर दाखवलं आहे. प्रेक्षकांनो पृथ्वीच्या वागण्याबद्दल बोलण्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता पृथ्वी म्हणत असतो ज्या माणसाने माझ्या आईच्या आठवणी पायाखाली तुडवल्या, माझ्या आईला विसरलं आणि दुसरं लग्न केलं त्या माणसाला बाप म्हणायचं, बाप आहे का हा माणूस. त्यावेळेला प्रांजल आणि मिताली सुद्धा खूप चिडलेले असतात. पुन्हा पृथ्वी ते फोटो हिसकावून घेत असतो आणि म्हणत असतो फोटोवरचा हात काढा आणि फोटो सोडा पहिल्यांदा. आता युगंधर शांतच उभारलेला असतो. पृथ्वीचा राग पाहून युगंधरला काही सुचतच नसतं. इकडे आता बापू म्हणत असतात की अरे पृथ्वी काय करतायस, तुमचं वडील आहेत ना ते, त्याची बायको आहे समिधा, त्याची आठवण आहे तिच्यामध्ये, एक तरी फोटो त्याच्याकडे राहू देल ना. बापू म्हणत असतात अरे पृथ्वी असं दगडाच्या काळजाचा होऊ नकोस रे. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो की बापू मी दगडाचा काळजाचा आहे का, नाही नाही मी नाही तर हा माणूस दगडाच्या काळजाचा आहे. या माणसाने माझ्या आईला विसरलं आणि दुसऱ्या बाईबरोबर लग्न केलं. खरा तर दगडाचा काळजाचा माणूस हा आहे. त्यावेळेला माई म्हणत असतात अरे त्याची बायको आहे ती, त्याच्यावर थोडी तरी दया दाखव, एक तरी फोटो त्याच्याजवळ राहू देल की. माई कशाला या माणसाजवळ फोटो हवा आहे बरं आमच्या आईचा, नुसता फोटो इथे भिंतीवर लावला आहे आणि सरळ सरळ दुसऱ्या बाईशी लग्न केलं आहे. मी तर म्हणतोय माझ्या आईचा एक जरी फोटो या रूममध्ये राहिला ना, या माणसाच्या समोर राहिला तर तोच माझ्या आईचा सगळ्यात मोठा अपमान असेल. पुन्हा पृथ्वी आता त्या फोटोची ओढाओढ करायला सुरू करतो आणि म्हणत असतो सोडा पहिल्यांदा तो फोटो सोडा. आता युगंधर थोडा वेळ तो फोटो स्वतःकडे खेचून धरतो आणि पृथ्वीकडे एकसारखाच पाहत असतो. आता युगंधरच्या काय मनात येतं काय माहीत, पटकन तो फोटो सोडून देतो आणि पृथ्वीला म्हणतो घे, तुला फोटोच हवा आहे ना तर घे. तुला वाटत असेल की सगळे फोटो माझ्यापासून नेऊन जर तुझ्या आईच्या आत्म्याला शांती मिळणार असेल तर बिंदास तू सगळे फोटो घेऊन जा आणि हा फोटो नेऊन जर तुम्हाला खालीच दाखवायचा असेल तर बिंदास्त हा फोटो घेऊन जा. रागानेच युगंधर घेऊन जा हा फोटो असं म्हणतो. त्यावेळेला पृथ्वीने अतिशय वाईट रिॲक्शन दिलेली असते युगंधरला. आता मिताली म्हणत असते वा निंबाळकर
तर वा, तुम्ही तर आज दाखवून दिलं आहे की अगदी थोडं सुद्धा प्रेम माझ्या आईबद्दल तुमच्या मनामध्ये उरलेलं नाहीये. आता प्रांजल सुद्धा म्हणत असतो, ही मोकळी भिंत कशी छान वाटत आहे ना माझ्या आईचा फोटो निघाल्यानंतर. त्यावेळेला आता तो युगंधरला म्हणत असतो, मिस्टर निंबाळकर, आता तुम्ही या ठिकाणी तुमच्या नवीन बायकोबरोबरचा फोटो लावा आणि तुम्हाला शुभेच्छा तुमच्या नवीन लग्नाच्या संसारासाठी, नाही तुमच्या या नवीन नाटकासाठी. आता ही मुलं वाटेल तसं युगंधरला भयंकर कठीण शब्दांमध्ये बोलत असतात. आता प्रांजल असं म्हणल्यानंतर तिघे सुद्धा रागानेच युगंधरच्या रूममधून बाहेर निघून जातात समिताचा फोटो घेऊन. आता इकडे बापू आणि माईंना मात्र युगंधरची अवस्था पाहत नसते. तसात युगंधर, तू अजिबात काळजी करू नकोस, आता जाऊन ते फोटो घेऊन येतो आम्ही, तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस, हतबल होऊ नकोस तू. माई म्हणत असतात, युगंधर तू अजिबातच काळजी करू नकोस, आत्ता जाते आणि मुलांना मी समजावते आणि तू अजिबात धीर सोडू नकोस. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, माई बापू काही सुद्धा गरज नाहीये फोटो आणण्याची, कारण समिता माझ्या मनामध्ये आहे, माझ्या नसानसामध्ये आहे. त्या फोटो फ्रेममध्ये फक्त समिता नाहीये तर माझ्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये समिताचा फोटो रुजलेला आहे. आणि मुलांना जर तिचा फोटो नेऊनच मनाला समाधान मिळणार असेल तर बिंदास्त घेऊन जाऊ दे तिचा फोटो. आता या घटकेला मुलांना त्यांच्या मनाची शांती मिळणं खूप गरजेचं आहे. माझ्यापेक्षा समिताचा फोटोच त्यांच्या मनाला जास्त शांती मिळवून देईल. आता इकडे माई बापूंना मात्र युगंधरची खूप काळजी वाटत असते. इकडे आता किचनमध्ये आनंदी चेहऱ्यावर जे काळं लावलेलं असतं ते सगळं पुसून काढते. तेवढ्याच छायाताई आनंदीजवळ आलेल्या असतात आणि त्या म्हणत असतात, आनंदीताई, बाहेरच्या कचरा कुंडीमध्ये बघितलं, ती चिठ्ठी कुठेच सापडत नाहीये. त्यावेळेला आनंदी छायाताईंना म्हणत असते, अहो छायाताई, कशाला चिठ्ठी शोधताय, ती चिठ्ठी तर विद्याधर सरांनी बदलली होती, सगळा डाव त्यांचाच आहे हा. त्यावेळेला छायाताई म्हणत असतात, हो आनंदीताई, मला तर पहिल्यापासूनच त्यांच्यावरच संशय येत होता, तो माणूसच नाहीये चांगला. आता इथे आनंदी छायाताईने म्हणत असते, छायाताई मला पटकन मालक साहेबांजवळ घेऊन चला, हे सगळं सत्य मला मालक साहेबांना सांगितलं पाहिजे, नाहीतर सगळं घर उद्ध्वस्त होऊन जाईल. त्यावेळेला छायाताई म्हणतात, नाही घर उद्ध्वस्त होणार नाही, काही सुद्धा होणार नाही आनंदीताई, चला मी तुम्हाला मालक साहेबांकडे घेऊन जाते. आता इकडे हॉलमध्ये युगंधर त्याची काहीतरी कागदपत्रे ड्रॉवरमध्ये शोधण्यासाठी आलेला असतो. तेवढ्यात छायाताईंना ते दिसतात आणि आता म्हणत असते, आनंदीताई, मालक साहेब खालीच आले आहेत. त्यावेळेला आनंदीला तिथे सोप्याजवळ नेऊन छायाताई सोडतात आणि म्हणत असतात, आनंदीताई, समोरच मालक साहेब आहेत, त्यांच्याशी तुम्ही बोला, तोपर्यंत मी किचनमध्ये थांबते. इकडे आता युगंधर त्याला जी हवी ती कागदपत्रे घेतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जात असतो. तेवढ्यातच आनंदी दिसते, पण युगंधर आता आनंदीशी बोलत नाही, गुपचुपच जात असते. तेवढ्यातच आनंदी म्हणते, मालक साहेब, मला तुमच्याशी बोलायचं आहे. आता युगंधर थांबतो. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, मालक साहेब, मी लिहिलेली चिठ्ठी आणि चिठ्ठीतील मजकूर विद्याधर सरांनीच बदलला आहे. आनंदी म्हणत असते, मालक साहेब, हे सगळं जर आपण मुलांना सांगितलं तर थोडासा गैरसमज दूर होईल. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, काही सुद्धा होणार नाही. काय होणार आहे बरं यांना सांगितल्याने? त्यांच्या मनातील धगधगती आग तर कमी होणार नाही ना. आणि विद्याधर कसा आहे हे पहिल्यापासूनच तुला माहित होतं ना, मग थोडंसं सावध राहायचंच ना तू त्याच्यापासून. आता युगंधर आनंदीला म्हणत असतो, मुळात हे सगळं मी तुला का सांगत आहे बरं? तुला सांगून काहीच फायदा नाही, कारण यामध्ये तुझी काही सुद्धा चूक नाहीये. चूक तर माझी आहे. ज्या वेळेला तू सांगत होतीस की तू या घरातील मोलकरीण आहेस, त्याच वेळेला तुझं सगळं सत्य मुलांना सांगायला हवं होतं. आणि मला माहीत होतं मुलांना हे सत्य कळाल्यानंतर त्यांची चिडचिड आणि त्यांची रागराग होणारच आहे. आणि मला माहीतच होतं, मला याची कल्पना होती की मुलांना ज्यावेळेला आपल्या लग्नाचं सत्य कळेल त्यावेळेला ते माझ्यावर चिडणारच आहे, ते माझ्यावर रागराग करणारच आहेत. पण मला ते मान्य होतं, कारण त्यांचा राग फक्त माझ्यापुरता राहिला असता ना. पण आता तसं नाहीये. मुलं आता सगळ्या कुटुंबाचा रागराग करायला लागली आहेत, सगळ्या कुटुंबापासून त्यांची मतभेद झाली आहे. इकडे आता युगंधर थोडासा भावनिक होतो आणि म्हणत असतो, इतक्या वर्षांनी माझी मुलं माझ्या जवळ आली होती, माझा मुलगा माझ्यावरचा राग सोडून माझ्याशी प्रेमाने वागायला लागला होता, पण मी तुझ्या नाटकाचा एक भाग झालो आणि मी त्यांच्याशी खोटं बोललो. आणि आज बघ ना, आज काय घडलं आहे. पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये तेच दिवस परत आले आहेत. माझ्या आयुष्यामधील प्रेम नाहीच झालं आहे आणि आता माझ्या आणि मुलांच्या मध्ये अशी भिंत तयार झाली आहे की ती आयुष्यभर मुजवता येणार नाही. तरीही आता आनंदी म्हणत असते, मालक साहेब, आपण एकदा मुलांना सांगूया ना की विद्याधर सरांनीच ती चिठ्ठी बदलली होती ते. आता युगंधर म्हणत असो, काय होणार आहे आनंदी, त्याने काय होणार आहे
काही सांग, काही सुद्धा होणार नाही. जे व्हायचं होतं ते होऊन गेलं आहे. त्याच गोष्टी उघडत बसण्यात काहीही अर्थ नाही असं म्हणतो आणि युगंधर त्याच्या रूममध्ये निघून जातो. युगंधर गेल्यानंतर आनंदी स्वतःच बोलत असते. ती म्हणत असते की मालक साहेब जे बोलत आहे ते अगदी बरोबर आहे, त्यांचा शब्द बरोबर आहे. पण मुलांना जर ही गोष्ट कळाली तर त्यांचा थोडा तरी राग मालक साहेबांच्या वरचा कमी होईल ना. नाही, मला मुलांशी बोललंच पाहिजे. मुलांना काय सत्य आहे ते मला त्यांना सांगितलंच पाहिजे. आता आनंदी या तिघांना भेटायला जाणार असते, पण त्याच अगोदर शिल्पा तेथे पोहोचलेली असते जेवण घेऊन आणि दारावर थाप मारतच म्हणत असते, पृथ्वी दार उघडणारे, प्रांजल दार उघडणारे, मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आली आहे. एकदा पहा तरी माझ्याकडे आणि दार उघडा बरं, प्रवासासनं आलात तुम्ही, काही सुद्धा खाल्लेलं नाहीये, दार उघडा बरं असं म्हणून शिल्पा खूप घायाळ झालेली असते मुलांच्यासाठी. आता आनंदी तेवढ्यातच तिथे आलेली असते. तिला पाहून शिल्पाला खूप राग आलेला असतो. आता शिल्पा रडतच आनंदीवर राग काढत असते. ती म्हणत असते, किती निर्लज्ज आहेस ग तू, तुझ्यामुळे आज मुलं माझ्यापासून दुरावली आहेत. माझी मुलं आज तुझ्या उपाशी आहेत, ती जेवायला नाही म्हणत आहेत. अगं तुला थोडी सुद्धा लाज वाटत नाही का ग असं म्हणून आनंदीवर शिल्पा आता हात उचलणार असते. तेवढ्यातच आनंदी म्हणते असते, ताईसाहेब तुम्ही चिडा माझ्यावर, तुम्हाला जे वाटेल ते बोला, मला काहीही बोला, माझ्यावर वाटल्यास हात उचला, तुम्हाला वाटेल ती शिक्षा मला द्यायची ती द्या, मला मान्य आहे. पण फक्त एकदा मला पृथ्वीशी बोलू दे. त्याला सत्य मला सांगायचं आहे की हे लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये झालं आहे ते त्याला कळल्यानंतर त्याचा राग थोडासा कमी होईल. आता शिल्पा म्हणत असते, अगं ते मला दार उघडत नाहीयेत, ते तुला दार उघडतील का ग. आता आनंदी म्हणत असते, ताईसाहेब मला एकदा प्रयत्न करू दे, एकदा फक्त पृथ्वीला हाक मारू दे. आता आनंदी काय करते, दारावर थाप मारते आणि म्हणत असते, पृथ्वी दार उघडणारे, फक्त एकदा मी काय म्हणते ते ऐकून घे आणि थोडासा राग कमी कर आणि दार उघड. आता शिल्पा सुद्धा दारावर थाप मारत असते. अरे पृथ्वी दार उघडणारे, उघड, प्रांजल दार उघडणारे. पृथ्वी आता आनंदी म्हणत असते, अरे पृथ्वी फक्त एकदा दार उघड, तू माझ्याशी काहीही बोलू नकोस, कोणतंही नातं ठेवू नकोस, पण तू एकदा दार उघड आणि मी काय सांगत आहे ते फक्त एकदा ऐकून घे. आनंदी म्हणत असते, अरे पृथ्वी मी तुझी मैत्रीण आहे ना, आपल्यामध्ये मैत्रीचं नातं आहे ना, मग त्या नात्यासाठी तर दरवाजा उघडणारे, फक्त एकदा दरवाजा उघड. आता आनंदी खूप घायाळ होऊन दरवाजा उघडायला सांगत असते. शिल्पा म्हणत असते, ए आनंदी तू मूर्ख आहेस का ग, ते माझ्यासाठी दार उघडत नाहीयेत आणि ते तुझ्यासाठी दार उघडतील का. त्यावेळेला आता शिल्पा असं म्हणत असते. तेवढ्यातच पृथ्वी आतून दार उघडतो आणि बाहेर येतो. दरवाजा उघडल्यानंतर आनंदी पटकन पृथ्वीशी बोलायला सुरू करते. ती म्हणत असते, पृथ्वी बरं झालंस तू दार उघडलंस बघ, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. त्यावेळेला पृथ्वी चिडतो आणि म्हणतो, मला मित्र म्हणायचं धाडस सुद्धा तू करू नकोस आणि इथून पुढे आपल्यामध्ये कोणतंही नातं उरणार नाही, तू एक नंबरची कपटी आणि धूर्त बाई आहेस. आता पृथ्वी वाटेल तसे आनंदीवर आरोप घालत असतो. आनंदी म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही जे म्हणाल ते मला मान्य आहे, तुम्ही माझे मित्र नाही आहात ना, राहू दे, पण मी अजूनही तुम्हाला मनातून माझे मित्र मानते. आता आनंदी काहीतरी पृथ्वीला सांगण्याचा प्रयत्न करणार. एवढ्यातच पृथ्वी एवढा चिडलेला असतो की तो काय करतो की शिल्पाच्या हातातील काठी ओढून घेतो आणि स्वतःच्या हातावर जोराने मारून घ्यायला सुरुवात करतो. आता शिल्पा म्हणत असते, अरे पृथ्वी काय करतोयस, का स्वतःला मारून घेत आहेस. आनंदी म्हणत असते, अरे काय करतोयस पृथ्वी तू. मिताली आणि प्रांजल सुद्धा पृथ्वीचा हात धरण्याचा प्रयत्न करत असतात. अरे तू का असं वागत आहेस. त्यावेळेला पृथ्वी खूप चिडतो आणि जोराने ओरडतो, माझी चूकच झाली की मी हिला मैत्रीण मानली. जोपर्यंत ही म्हणत नाही की माझ्याबरोबर हिचं कोणतंही नातं नाही, माझी ही मैत्रीण नाही, तोपर्यंत मी असंच स्वतःला मारून घेणार. आता पृथ्वी जोराने स्वतःला मारून घेत असतो म्हटल्यावर आनंदी जोराने म्हणते, बरं ठीक आहे, मी तुमची मैत्रीण नाही, तुम्ही माझे मित्र नाही, आपल्यात कोणतंही नातं नाही, पण एकदा फक्त माझं ऐकून घ्या, मला काय बोलायचं आहे ते. पृथ्वी म्हणतो, नाही, अजिबात माझ्या तोंडासमोर उभं सुद्धा राहायचं नाही आणि माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही इथून पुढे. आनंदी तू माझ्या भावनांचा खेळ केला आहेस, तू माझा विश्वासघात केला आहेस आणि मी तुझा तिरस्कार करतो. तुझं तोंड सुद्धा मला बघायचं नाही आणि त्यापेक्षाही जास्त तिरस्कार मी त्या निंबाळकरांचा करतो. आता पृथ्वी आनंदीला धक्का मारतो आणि म्हणतो, हो पाठीमागे, अजिबात रूम मध्ये यायचं नाही.
आनंदीतील आनंदीला खूप वाईट वाटत असते या गोष्टींचं. आता शिल्पा काय करते, अरे बरं ठीक आहे पण तुम्ही थोडं ठीक खाऊन तरी घ्या बरं. शिल्पा हातामध्ये एक घास घेते आणि मितालीला भरवण्यासाठी जाते. त्यावेळेला मिताली म्हणत असते, तू प्लीज बंद कर ही नाटकं आता, आम्हाला भूक नाहीये. तुमच्या या खोटेपणाने आणि खोटारड्या वागण्याने आमच्या मनात आणि पोटात अजिबात जागा नाहीये. आमची भूकच मेली तुमचा खोटेपणा बघून. आता मिताली रागाने शिल्पाला बोलते आणि पाठीमागे सरकते. आता प्रांजल पुढे येतो म्हणून शिल्पा आता प्रांजलला घास चारण्याचा प्रयत्न करत असते. प्रांजल म्हणत असतो, तू या घरातील एक घास सुद्धा खाण्याची इच्छा राहिली नाही बघ, त्यामुळे हे घे आणि इथून जा बरं. आता प्रांजल सुद्धा तिच्या हातचा घास खात नाही म्हणल्यानंतर पृथ्वीला घास चारण्याचा प्रयत्न करत असते. आता पृथ्वी म्हणत असतो, तू मागे हो मागे हो असं म्हणल्यानंतर शिल्पा आता शांतच बसते, मान खाली घालते आणि थोडीशी पाठीमागे होते. बापरे, हा पृथ्वी आता एवढा चिडलेला आहे की कुणाचा एकही शब्द ऐकायला तयारच नाहीये. इथे आनंदीच्या मात्र पायाखालची चांगलीच जमीन सरकलेली असते. तिचा धीर सुटलेला असतो पृथ्वीचा राग पाहून. तिला आता काय करावं आणि काय नाही हेच सुचत नसतं. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये जबरदस्त ड्रामा दाखवणार आहेत. तो म्हणजे हा पृथ्वी युगंधरला आनंदी बरोबर डिवोर्स घ्यायला सांगणार आहे आणि त्याला आड सुद्धा घालणार आहे की तुम्हाला मुलं हवी आहेत की आनंदी. आता युगंधर आनंदीकडे पाहतो तर आनंदी चांगली हतबलत झालेली असते. आता आनंदीला हे ऐकून खूप जोराचा धक्का बसलेला असतो. तर प्रेक्षकांनो, तुमची मतं कमेंटमध्ये मला हवी आहेत. तुम्ही सांगा, युगंधर आनंदीला निवडेल की मुलांना निवडेल आणि काय योग्य त्याच्यासाठी असणार आहे. तर युगंधरने खरोखरच परिस्थितीमुळे लग्न केलं होतं, पण आता युगंधरला मुलं सुद्धा महत्त्वाची आहेत आणि आनंदीची जबाबदारी सुद्धा तो टाकू शकत नाही. आता युगंधरला इकडे आड आणि इकडे विहीर झालेली आहे. पण मुलांनी थोडं सुद्धा युगंधर किंवा आनंदीचं मत ऐकूनच घेतलेलं नाहीये. आणि माझं मत असं आहे की पृथ्वी ज्या प्रकारे युगंधर बरोबर बोलत आहे ती भाषा एक नंबर चुकीची आहे. पृथ्वी ज्या प्रकारे युगंधरशी आरोतुरे बोलतो, वाटेल ते घाण आरोप करतो, ते चुकीचे आहे आणि त्याची भाषा सुद्धा चुकीची आहे. प्रेक्षकांनो, या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आनंदी मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.